माझा स्थानिक तिथला जो प्रतिनिधी आहे तो जर इतका अज्ञानी असेल, इतका मूर्ख असेल, इतका बावळट असेल आणि किंबहुना विकृत असेल तर त्याची मला शरम वाटते. शिंदेंना देखील या प्रकरणाची जेवढी आम्हाला बुलढाणेकरांना शरम वाटते त्याच्या कितीतरी पटीनं त्यांना वाटली पाहिजे. ही कारवाई तर होणारच नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याच्यात आनंद आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालपासून महाराष्ट्रामध्ये एक नवा वाद सुरू झालेला आहे आणि त्या वादाचं कारण हे पुस्तक आहे की जे कॉम्रेड पानसर यांनी लिहिलेलं होतं 1987 साली, ज्याचं नाव होतं शिवाजी कोण होता. या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा राज्यकारभार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा ही त्यांची अपेक्षा होती. पण या पुस्तकाचं टायटल 1987 नंतर काही बदललेलं नाही आहे कधी. पण कदाचित आमदार संजय गायकवाड जे शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात बुलढाण्यावरून, त्यांना काल हे पुस्तक बघायला मिळालं आणि त्यांनी या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख आहे असं समजून या पुस्तकाचं जे प्रकाशन आत्ता केलेलं आहे, प्रशांत आंबी जे कोल्हापूरचे रहिवासी, त्यांना अश्लील शिवीगाळ केली, धमक्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली, किंबहुना त्यांना घरात घुसून मारू, जीभ हासडू अशा पद्धतीची भाषा केली. आता मला असं वाटतं या घटनेला सुद्धा 18 तास उलटून गेले, अद्यापही त्यांच्या विरोधात कुठलाही FIR झालेला नाही आहे. अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या तर BNS खाली त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014 ते 19 बुलढाण्याचं प्रतिनिधित्व केलेले हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत. साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? तुम्ही जिथून येता तिथूनच अशा पद्धतीचा एक विचार. मी प्रकाशकाची आणि तमाम महाराष्ट्राची मी माफी मागतो. मी बुलढाण्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि माझा स्थानिक तिथला जो प्रतिनिधी आहे तो जर इतका अज्ञानी असेल, इतका मूर्ख असेल, इतका बावळट असेल आणि किंबहुना विकृत असेल तर त्याची मला शरम वाटते. आणि एकंदरीत पुस्तकाच्या संदर्भातला आक्षेप, पुस्तकामध्ये लिहिलेल्या आशयात, पुस्तकामध्ये लिखाणाच्या संदर्भातला आक्षेप आणि प्रकाशकाला जे धमकवणं आहे हे संपूर्णतः चुकीचं आहे. आणि या चुकीला चूकही कसं म्हणावं, कारण हा चुकीचा आणि मूर्खपणाचाही कडेलोट आहे. त्यामुळे सर्वात पहिली माझी जी भावना आहे ती मला दिलगिरी व्यक्त करायची आहे की असा एक लोकप्रतिनिधी वागतो. मला एक गोष्ट अजून समजून घ्यायची, अजून पण कारवाई होत नाही आहे. जीवे मारण्याची धमकी, घरात घुसून मारू, मी फक्त सांगत नाही, घरात घुसून मारतो, तिथं जीव कापून टाकू. नाही, कारवाई तर होणारच नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याच्यात आनंद आहे. शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं जी जी काही बदनामी होईल त्या सगळ्या बदनामीवर कारवाई करण्याचा फडणवीसांचा प्रश्नच नाही. कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या आणि विकृत प्रकारच्या टिप्पणी करणाऱ्यांना वाचवणे ही भारतीय जनता पक्षाची जुनी मोटस ऑपरेंडी राहिलेली आहे. त्यामध्ये अनाजी पंतापासून आपण जरी सुरुवात केली किंवा त्याच्या आधीपासून सुरुवात केली तर सावरकरांपर्यंत, आणि सावरकरांपासून तर कवटेकर असेल, राहुल कुलकर्णी असेल, या सर्वांनाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नेहमी सुरक्षिततेचे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितलं की कुलकर्णीच्या आणि कवठेकरांच्या माफ करा, सोलापूरकरांच्या संदर्भात या दोघांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान कुठे होत असेल तर देवेंद्र फडणवीस कारवाई करत नाही. शिंदे पण बोलत नाही, त्यांचा आमदार आहे. शिंदेंना देखील या प्रकरणाची जेवढी आम्हाला बुलढाणेकरांना शरम वाटते त्याच्या कितीतरी पटीनं त्यांना वाटली पाहिजे. कारण या सरकारच्या प्रवृत्तींना किती पाठीशी घालायचं, अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तींना किती पाठीशी घालायचं हा देखील एक मुद्दा आहे. आणि राहता राहायला गायकवाडांच्या संदर्भात याच्या आधीचा अशी तर मोठी एक किस्सांचीच यादी आहे. मात्र डिशुम जेव्हा झालं होतं त्या डिशुममध्येही काही झालं नाही. उलट जे कॅन्टीनवाला होता त्या कॅन्टीनवाल्यावरच कुठेतरी पहिले कारवाई झाली, नंतर मग ते खाण्यास योग्य होतं अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे कारवाई करायचा प्रश्नच नाही. आणि मुळात देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना एक विकृत राजकारण पुढे आणायचं, त्याच्यामुळे त्यांचं प्रोत्साहन या प्रकरणाला असेल.
मला काय वाटतं की ही सातत्यानं वक्तव्य बरं ते असं नाही आहे की ते काही सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांनी वक्तव्य केले नाहीत. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला भाजपमध्ये होते आणि हे स्वतः महाविकास आघाडीत होते त्यावेळेला ते असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबू. त्याच्यानंतर ते छत्रपती सॉरी संभाजी महाराजांबद्दल पण त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. त्यांनी एकदा म्हटलं होतं की मी काय वाघ मारला आणि त्याचं दात जो आहे तो मी घालून फिरतो. परत शेतकऱ्याला एकदा अश्लील शिवीगाळ केली होती. मतदारांना म्हणाले होते की हे 2,000 रुपयांनी मटण आणि दारू लागते यांना. ही यादी आहे अशी सगळ्यात मोठी. तरी वाचवलं जातं. हो, आता म्हणे एका बुक्कीत वाघ मारला होता इथपासून ह्या भाकड कथा किंवा मानसिक दिवाळखोरीचा सिलसिला सुरू होतो. वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये देखील अशाच प्रकारचा एक वाद नव्हे तर अशाच प्रकारची शिवांची लाखोली व्हायला गेली होती. दलितांना ॲट्रॅसिटीच्या अनुषंगानं देखील तुम्ही ॲट्रॅसिटी दाखल कराल तर 10,000ची फौज घेऊन आम्ही मारायला येऊ, अशा स्वरूपाचे देखील वक्तव्य झाले होते. मुस्लिम समुदायाच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचे वक्तव्य झाले होते. कुठे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या संदर्भात देखील अशाच प्रकारचे वक्तव्य करण्यात आले होते. आणि एकदा झाल्यानंतर चूक असते. नेहमी 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 असं जेव्हा केलं जातं तर या संदर्भामध्ये सरकारकडून प्रोत्साहन असावं किंवा मानसोपचाराची गरज असावी हे यातून स्पष्ट होतं. यात भरीच भर की अशा स्वरूपामध्ये विकृतीची एक शृंखला सुरू असताना त्यांना सामाजिक दर्जा मिळणं हा वास्तविक पाहता लोकशाहीचा अपमान आहे. कारण एखादी व्यक्ती ज्यांना त्यांच्याच पक्षाकडून त्यांच्याच मित्रपक्षांकडून वाचाळवीर नावाच्या पदव्या ह्या बहाल केल्या जातात. त्या अनुषंगाने जर सुधारणा होत नसेल तर हा कुठेतरी सरकारचाही पराभव आहे. आणि प्रायश्चित्त घेण्याच्या ऐवजी दरवेळेस त्यांना असे वक्तव्य केल्यानंतर नवीन नवीन विकास कामं किंवा नवीन नवीन त्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातात तर यामध्ये आता थेट एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी. आणि अशा ज्या बेलगाम अशा प्रवृत्त्या आहेत जे वाचाळवीर आहे त्यांच्या संदर्भात काय धोरण आहे हे आता त्यांच्या पक्षप्रमुखांनीच ठरवावं. कारण शिवाजी महाराजांचं शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेवर आलेली मंडळी आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांचं तथाकथित आमचं खूप प्रेम आहे हे दाखवून सत्तेत आलेली मंडळी जर आता अशा पद्धतीने वागायला लागत असतील आणि शिवाजी महाराजांचा थेट अपमान करत असतील, महाराष्ट्र धर्म बुडवण्याचा प्रयत्न करत असतील तर कुठे ना कुठे आता यावर कारवाई झाली पाहिजे. आता ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची एकंदरीत ही घटना आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की सातत्यानं याबद्दल बोललं जातं की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं संबोधन कसं करावं. म्हणजे आता तुम्हाला कल्पना असेल की कोल्हापूरमध्ये सुद्धा हा वाद उफाळला होता. शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ करा. तर हे वाद का उकरून काढले जातात सातत्यानं. ह्या वाद उकरून काढण्याकरता हे धर्म बुडवे लोक आहेत. हे वक्तव्य जे केलं हे धर्म बुडवणारं आहे, हे विकृत आहे. आता ही धर्म बुडवणारं वक्तव्य केल्यामुळे जो वाद होतो त्यातून आपल्याला जी सवंग लोकप्रियता मिळते त्या लोकप्रियतेमुळेच आपण कुठेतरी नेते आहोत अशा प्रकारचा एक भास हा आभासी होतो. खरात प्रकरणातली विकृती जी आहे ती विकृती आपल्या पुढेच आहे. एवढंच नाही तर थेट गोविंद पानसरेजींनाही केलेला त्यांचा जो खून आहे, नरेंद्र दाभोळकरांचा कलबुर्गींचा जो खून आहे हा खून देखील विकृतीच्याच माध्यमातून झालेला आहे. आणि ती विकृती तेव्हा गोळ्यांच्या माध्यमातून खुनांच्या माध्यमातून बाहेर आली. यावेळेस ती वाचाळ वीर या वक्तव्याच्या माध्यमातून ती बाहेर येत आहे. एकंदरीत जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करणं हे कुठे बंद झालं आहे आणि प्रतिगामित्वाला ही सुरुवात झाली आहे. आपण सर्वजण एक आहोत, पुरोगामित्व, संतांचा विचार हा पुढे घेऊन गेला पाहिजे, एकतेची भावना पुढे घेऊन गेली पाहिजे. यापेक्षा तोडाफोडा आणि राज्य करा अशा प्रकारची प्रवृत्ती एकंदरीत जाणून येते. आणि या सगळ्यामधला जो महत्त्वाचा आशय आहे तो शिवाजी हे आमचं वैभव आहे. आता शिवाजी म्हणता छत्रपती म्हणा अजून काही म्हणा हे जे आहे हा आम्ही शिवाजी महाराजांना किती चाहतो याचा हा कुठेतरी दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता आपल्या संत परंपरेत तर ईश्वराला देवाला देखील एकेरी म्हणजे पांडुरंगाला विठ्ठलाला विठ्या म्हणण्यापर्यंत अभंगांची संरचना ही झालेली आहे. अशा ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे नाव आहे थेट कोल्हापूरमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी शिवाजी विद्यापीठच ठेवावं हा असा असणारा जो आहे तो आपली ही भावना आहे. त्यामुळे शिवाजी हे नाव जे आहे यातून
असं म्हणा तसं म्हणा, म्हणजे आमचीच मक्तेदारी आहे हा दाखवण्याचा देखील कुठेतरी केविलवार प्रयत्न त्यामागे असावा. ठीक आहे सर. बघा असं आहे की गेल्या 16-17 तासापासून ही सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. एकनाथ शिंदे अजूनही व्यक्त झालेले नाही आहेत आणि हे पुस्तक जे आहे हे 1987 साली प्रकाशित झालं आहे. 5 लाख प्रती खपलेल्या आहेत. कदाचित पहिल्यांदा गायकवाडांना बघायला मिळालं असेल. त्यामुळं त्यांना काल असं वाटलं असेल की हे पुस्तक नवीनच आलं आहे की काय, पण अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कसा करावा, एकेरी करावा की अजून कसा करावा ह्याच्याबद्दल जे एक प्रकारे काय वादविवाद निर्माण केले जातात, त्यापेक्षा या पुस्तकामध्ये जे म्हटलं गेलं आहे, या पुस्तकामध्ये जो विचार सांगण्यात आलेला आहे तो विचार अधिक महत्त्वाचा आहे. तो विचार मला असं वाटतं महाराष्ट्र आणि स्वराज्य ह्या दोन्हीसाठी गरजेचा विचार आहे असं मला वाटतं. यासोबत माझी प्रशासनाला दुसरी एक सूचना राहील. संभाजी महाराजांचं संबोधन आपण स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज करतो आणि काही ठिकाणी धर्मवीर हा देखील संभाजी महाराजांच्या अनुषंगानं उल्लेख आढळतो. बुलढाण्यामध्ये धर्मवीर नावानी ज्या टिप्पर चालतात त्या अवैध वाहतूक करतात. अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यावर धर्मवीर लिहिलेलं आहे. ते तर स्वतःलाच धर्मवीर म्हणतात ना तिकडे संजय गायकवाड. ते तर धर्मबुडवे आहेत. मात्र धर्मवीर आमच्या संभाजींचं नाव जर हे अवैध व्यवसाय करणाऱ्या वर्लीच्या दुकानांवर, वर्लीचा मटक्याचा गांजाचा व्यवसाय करणाऱ्यांच्या मोटरसायकलवर असा जर त्यांचा उल्लेख जर कुठे केला जात असेल तर तो देखील ताबडतोबीने थांबवावा. त्यामुळे जिथे अवैध व्यवसाय जे चालतात त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या तस्करी आहे, गुटख्यांच्या तस्करी आहेत, या सर्वांच्यावर जो लिहिला जातो तो देखील ताबडतोबीनं त्या ठिकाणून उल्लेख काढावा. तो देखील संभाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे धर्मबुडवे लोकांनी स्वराज्य संरक्षकाचा आणि धर्मवीराचा आधार जो घेतला जातोय ही देखील एक फार मोठी विकृती आहे. या निमित्तानं त्याचा देखील निषेध झाला पाहिजे. ठीक आहे. बघा असं आहे की वादविवाद राजकारणामध्ये होत असतात, पण मला असं वाटतं की जे महापुरुष आहेत त्यांचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही त्यांचं संबोधन जे आहे त्याला धरून वाद निर्माण करून जे प्रश्न जे आहेत सध्याचे त्याकडे डोळेझाक होऊ नये, दुर्लक्ष होऊ नये हीच काळजी घेतली पाहिजे. या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची काय भूमिका होती, स्त्रियांचा आदर कसा असायला पाहिजे किंवा कसा व्हायला हवा त्याच्याबद्दल काय भूमिका होती, त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य कसं स्थापन केलं, मुस्लिम लोकांनासुद्धा आपल्यासोबत कसं ठेवलं, असे अनेक उल्लेख आहेत की जे आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचे आहेत माहिती असणं आणि त्या विचारांवर, छत्रपतींच्या विचारांवर चालण्यासाठी. तुमची काही मत असेल तर ती नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.